रामकृष्ण हरी माऊली. माऊली संत वचनामृत या आध्यात्मिक चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी कोणी अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी लोगोलोग या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन प्रेस करावा, जेणेकरून नवीन येणारे जे काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि एक एक श्लोक आपल्याला ऐकायला मिळेल, आपल्याला तो चिंतनात घेता येईल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे काही प्रेम दाखवलेलं आहे ते प्रेम कायम असंच वाढत जावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढे जाऊया आपण या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 14 आणि 15 याचा एकत्रित विचार आपण इथं करणार आहोत. आणि इथं काय सांगितलं गेलेलं आहे तर अन्नाच्या बाबतीमध्ये अन्नाची महती किंवा अन्नाची उत्पत्ती कशा पद्धतीने होते. मागे आपण ऐकलं की जो कोणी यज्ञ न करता स्वतःसाठी अन्न शिजवून खातो तो अन्न नाही खात तर तो पाप खातो प्रत्यक्ष. मग अन्न नेमकं कसं निर्माण होतं तर त्याची पार्श्वभूमी सांगितली गेलेली आहे या पुढील श्लोकामध्ये. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 14 आणि 15 काय सांगितलं गेलेलं आहे लक्षपूर्वक ऐका. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञो प्रतिष्ठितम्. अर्जुना, अरे अन्नापासून भूत तयार होतात, उत्पन्न होतात. भूत म्हणजे तुम्ही. अन्न प्रक्रियेवर आपलं जीवनमान चालू असतं. अन्नापासूनच आपली निर्मिती होते. आईच्या उदरामध्ये आई जे काही अन्न भक्षण करते त्याच अन्नावरच आपली वाढ गर्भामध्ये होते आणि बाहेर आल्यावर सुद्धा अन्नावरच आपण जगत असतो. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की अन्नापासून भूते निर्माण होतात. मग अन्नापासून मनुष्य जन्माला येत असेल किंवा मानव प्राणी कुठलाही प्राणी जन्माला येत असेल तर मग अन्न कुठून निर्माण होतं तर पर्जन्यात भवती, पर्जन्यात संभव. अन्न कशामध्ये? पावसापासून निर्माण होतं अन्नाची उत्पत्ती. मग पाऊस कसा येतो? यज्ञ केलं की पाऊस पडत असतो. यज्ञात भवती पर्जन्य. बघा, मग यज्ञापासून जर पाऊस निर्माण होत असेल तर यज्ञ कशामुळे संपन्न होऊ शकतो तर यज्ञ कशामुळे संपन्न होतो? यज्ञ हा कर्म समुद्भव, कर्मापासूनच यज्ञाची उत्पत्ती होत असते. बघा, परस्पर पूरक असणाऱ्या गोष्टी. याचा थोडा या श्लोकाला आपण जर उलट वाचलं तर आपल्याला कळून येईल की आपण जे अन्न खातो ते नेमकं कशामुळं आणि आपली जी निर्मिती झाली आहे ती अन्नापासून कशी झालेली आहे. तर आपण उलट जर आपण गेलं तर कर्मामुळं यज्ञ केला जातो, यज्ञामुळं पाऊस पडतो, पावसामुळं अन्न निर्माण होतं आणि अन्नामुळे जीवन मात्र निर्माण होतं. आणि पुढे सांगितलं की कर्म हे वेदापासून निर्माण झालेलं आहे. कर्म हे वेदापासून निर्माण झालेलं आहे असं जाणून या ठिकाणी परमात्मा हा वेदाचं कारण आहे, मूळ कारण आहे. ओम नमो ज्याद्य आणि वेद प्रतिपाद्य. वेदाचा प्रतिपाद्य विषय किंवा वेदाचं मूळ कारण म्हणजे देव आहे. आणि म्हणून सर्वव्यापी वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर लक्षात. आणि याच्यावरती माऊली ज्ञानोबा सुद्धा सुंदर त्या ठिकाणी सांगतात. बघा ना, अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञे जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेद रूप तया वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध. ज्या पद्धतीनं अन्न साखळीची माहिती या ठिकाणी दिली की नेमकं अन्न कशा पद्धतीने निर्माण होतं आणि पुढे जाऊन सांगितलं की जो वेदापासून कर्मापासून वेद, वेदापासून कर्म, यज्ञापासून
कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते आणि यज्ञ म्हणजे साक्षात भगवंत. भगवंत हा यज्ञाचं मूळ आहे आणि ही गोष्ट माणसानं कधीही जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण आपलं जे मूळ आहे, प्रत्येक झाडानं जर आपल्या मुळाकडे पाहिलं तर ते झाड चिरकाल जास्तीत जास्त काळापर्यंत तग धरून राहता येतं त्याला जमिनीवर. या पृथ्वीच्या पाठीवर जास्त काळ जर तग धरून राहायचं असं ठरवलं झाडानं तर त्या झाडाला आपल्या स्वतःच्या मुळाकडे कायम लक्ष ठेवलं पाहिजे. या मुळाला काही त्रास तर होत नाही ना, या मुळा तर कुठं छेदल्या जात नाहीत ना, याचा विचार त्या झाडाने केला पाहिजे. आणि जर करता मुळाचा विचारच जर सोडून दिला झाडाने तर ते झाड जास्त काळ जमिनीवर तग धरून राहू शकत नाही, ते कोलमडून पडतं. तसं तुम्ही आम्ही सुद्धा कुठं तरी आपण जीवन जगत असताना आपलं मूळ आपण शोधलं पाहिजे, त्या मुळाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपलं नेमकं मूळ आहे का. मी नेहमी सांगत असतो, माणसाने जीवनामध्ये स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. मी कोण आहे, मी कशासाठी आहे आणि मला इथून पुढे करायचं काय. हे प्रश्न लोकांना विचारण्याच्या ऐवजी कधीतरी आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण या प्रश्नाचं उत्तर मिळवणं म्हणजेच आपलं जन्मल्यापासून मरेपर्यंतचा आयुष्याचा प्रवास म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आपण प्रत्येक जण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जगतोय. तो कसाही असू द्या, कोणीही असू द्या, तो गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कोणी ज्ञानी असू द्या, कोणी तपी असू द्या, कोणी जपी असू द्या, कोणी कसा जरी असला तर तो प्रत्येक जण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपलं जीवनमान पूर्ण घालवतो. लक्षात, मी कोण आहे, मी नेमकं इथं का आहे, इथं मला राहून करायचं काय आहे आणि इथून पुढे मला जायचं कुठं आहे. या प्रश्नाची उकल करण्यासाठी जन्मल्या पहिल्या क्षणापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे काही आपण जगतो ते केवळ या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी किंवा या उत्तरादाखल मार्गस्थ होण्यासाठी आपण जगत असतो. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी मानवी जीवाची उत्पत्ती नेमकी अन्नापासून होते, तर अन्नाची कशापासून होते याची एक साखळी, याची श्रंखला सांगण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे. रामकृष्ण.